नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काठावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या ठिकाणी महाट्रान्सकोकडून 260 पदांची भरती या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे। यामध्ये पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघणार आहोत। शेवटपर्यंत बघत राहा। कोणासाठी या जागा आहेत, कोण पात्र असणार आहेत, कोणत्या पदासाठी या जागा निघलेल्या आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, कारण महत्त्वाच्या अपडेट सगळे आपल्याच चॅनलवरती येत राहतात। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा, महाट्रान्सको कडून या ठिकाणी 260 पदांची जागा सुटलेली आहे। सेवा योजना जाहिरात क्रमांक 24/2024 मधली। तर याची जे पद आहे निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा यासाठी आहे। लक्षात घ्या, ह्या जागा याच्यामधल्याच राहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याचं जे जाहिरात क्रमांक आहे तो असा दिलेला आहे। यामध्ये बघा, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी या कंपनीच्या अंतर्गत एकूण 7 परिमंडल कार्यालय येतात। तर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे आणि वाशी व राज्य भार प्रेषण केंद्र एरोली हे कार्यालय आहेत। तर 7 परिमंडल कार्यालय क्षेत्रामध्ये वेगवेगळी मंडळ कार्यालय सुद्धा आहेत। तर यांच्या अंतर्गत येणारे सर्व विद्यार्थी, पूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी या ठिकाणी यासाठी फॉर्म भरू शकतात, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर बघा, त्या मंडल कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या वेतन गट 3 मधील मंडलस्तरीय सेवा ज्येष्ठते निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा याची रिक्त पदे एकूण करून अनुशेषाप्रमाणे सरळ सेवे भरती करता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात। ठीक आहे, सरळ सेवा भरती आहे, वेतन गट 3 मधील ही या ठिकाणी पद आहे, तर ते ऑनलाईन मध्ये भरणार आहेत। या ठिकाणी बघा, रिक्त पदांचा व अनुशेष तपास खालील प्रमाण दिलेला आहे। या ठिकाणी तुम्ही टोटल जे जागा आहेत तुमच्या कास्ट नुसार या ठिकाणी बघू शकतात, सर्व डिवाइड केलेले आहेत समांतर आरक्षणामध्ये। टोटल या ठिकाणी 260 जागा आहेत। तर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही हे कंप्लीट बघून घ्या, त्यानंतर आपण बघूया। या ठिकाणी बघा, सेकंड जे आहे वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे। या पदासाठी किती दिलेली आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता। त्यामध्ये बघा, पुढे शैक्षणिक अर्हता व अनुभव दिलेला आहे। 3/4/2025 पर्यंत या ठिकाणी तुमचा शैक्षणिक अर्हता आणि अनुभव गृहीत धरला जाणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, डेट लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, या ठिकाणी शैक्षणिक अर्हता कोणती असली पाहिजे, तर वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे BCom आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, तर हे लक्षात घ्या। अनुभव बघा, निरंक या ठिकाणी लिहिलेला आहे, गरज नाहीये। त्यानंतर बघा, वयोमर्यादा तुमची दिलेली आहे 3/4/2025। उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्ष आणि कमाल 38 असावं। यामध्ये बघा, उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळ SSC प्रमाणपत्रावर नोंदविलेले दर्शविलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येणार आहे। ठीक आहे, यामध्ये बघा, सेकंड पॉईंट जो आहे तो वयोमर्यादा 5 वर्षांनी शिथिलक्षम राहणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। माजी सैनिक जर असतील तर त्यांना कमाल वयोमर्यादा त्यांचा सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष इतका राहील। त्यानंतर दिव्यांगांकरता उमेदवारांना 45 वर्षापर्यंत राहणार आहे। महापारेषण कंपनीतील जर पात्र कर्मचारी असतील तर 57 वर्षापर्यंत राहणार आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे। सामाजिक आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी खालील अटी आणि शर्ती आहेत, तर हे वेगवेगळे आहेत। टोटल या ठिकाणी तुम्ही बघून घ्या। महत्त्वाचं बघा, नियुक्तीनंतर 6 महिन्यांच्या कालावधीत जर जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती देण्यात येईल। म्हणजे तुम्हाला जे जात वैधता प्रमाणपत्र झालं नसेल तुमचं, तर तुम्हाला 6 महिन्याच्या आत ते करून आणावं लागेल नियुक्ती झाल्याच्या नंतर। त्यानंतर बघा, या ठिकाणी निवड पद्धत दिलेली आहे, समजून घ्या पूर्णपणे। ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस बोलावण्यात येणार आहे। त्यामध्ये जी तुमची एक्झाम होणार आहे ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप राहणार आहे आणि ऑनलाईन मध्ये घेण्यात येणार आहे, लक्षात घ्या। त्यासाठी बघा, तुम्हाला काही विषय दिलेले आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे। वित्त व लेखा परीक्षण व विषयाचे ज्ञान या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। 50 क्वेश्चन असतील, 110 गुण राहणार आहेत। सामान्य अभियोग्यता म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, मराठी लँग्वेज, तर याचे 40, 20, 20 असे क्वेश्चन राहणार आहेत। टोटल 80 क्वेश्चन राहणार आहेत। या ठिकाणी बघा, टोटल जे आहेत एकूण प्रश्न 130 राहणार आहेत तुम्हाला आणि गुण या ठिकाणी 150 प्रश्न राहणार आहेत। एकत्रित कालावधी 120 मिनिटाचा राहणार आहे। तर या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्ही हे जे ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप आहे ते या ठिकाणी समजून घ्या। या ठिकाणी खाली काय लिहिलंय, प्रत्येक चुकीच्या उत्तरांना या ठिकाणी पेनल्टी असेल 1/4 या ठिकाणी राहणार आहे, 0.25% गुण वजा करण्यात येणार आहेत। त्यानंतर बघा, या ठिकाणी बघा, अंतिम गुणवत्ता यादी निवड सूची तयार करताना उमेदवारास ऑनलाईन परीक्षेस एकूण 150 गुणांपैकी मिळवलेल्या गुणांचं रूपांतर होणार आहे ते 100 गुणांमध्ये। ठीक आहे, तर 150 पैकी जे गुण पडतील त्याला ट्रान्सफर करणार आहेत 100 पैकी गुणांमध्ये। यामध्ये बघा, निवड यादीत स्थान मिळविण्याकरता खुल्या प्रवर्गातील उमेदवारास 100 गुणांपैकी कमीत कमी 30 गुण आणि मागास प्रवर्गातील 100 पैकी 20 गुण करणे तुम्हाला प्राप्त आवश्यक आहे। या ठिकाणी लक्षात ठेवा, जे परीक्षा देणार आहेत त्यांना हे कन्व्हर्जन आहे टोटल नॉर्मलायझेशन टाइप मध्ये, तर हे लक्षात ठेवा। या ठिकाणी बघा, परीक्षा केंद्र तुम्हाला कोणते निवडायचे तर ऑनलाईन मध्ये तुम्ही फॉर्म भरताना तर अहिल्यानगर आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे,
जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठेही या ठिकाणी परीक्षा केंद्र घेऊ शकतात. लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही विद्यार्थी कोणीही याला जे पात्र असतील ते भरू शकतात फॉर्म. या ठिकाणी बघा परीक्षा शुल्क दिलेलं आहे. या ठिकाणी बघा खुल्या प्रवर्गातील उमेदवार जर असतील तर त्यांना 600 रुपये फीस आहे. अनुसूचित जातीतील असतील तर 300 रुपये आणि दिव्यांगांसाठी बघा परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. फ्रीमध्ये आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची फीस भरायची नाहीये. भरती प्रक्रियेचा कार्यक्रम जो आहे ऑनलाईन परीक्षेचा अंदाजित दिनांक त्यांनी दिलाय मे-जून 2025 मध्ये होणार आहे, म्हणजे 1 ते 1.5 महिन्याच्या नंतरच. त्यामध्ये तुम्हाला बघा नंतर लहान कुटुंब असल्याचं प्रतिज्ञापत्र सुद्धा लिहून द्यावं लागणार आहे. या ठिकाणी बघा www.mahatransco.in वरती सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणी भेटत राहणार आहे. खाली बघा त्यांनी एक नमुना दिलेला आहे किंवा सूचना दिलेल्या आहेत. छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा, स्वतःच्या हस्ताक्षरातील घोषणापत्र स्कॅन करण्याच्या व अपलोड करण्याच्या पद्धती आहे. ठीक आहे. तर फोटोग्राफची या ठिकाणी इमेजची या ठिकाणी रेंज दिलेली आहे, कशा पद्धतीने पाहिजे. सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशनचं इमेज सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर बघा स्कॅनिंग डॉक्युमेंट दिलेले आहे. व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही, हे सगळं स्टॉप करा. तुम्हाला या ठिकाणी मी या PDF ची लिंक तसेच ऑफिशियल लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकील. त्या ठिकाणाहून तुम्ही ते सर्व बघू शकतात. बघा आपण बघूया. या ठिकाणी गाईडलाईन्स रिगार्डिंग पर्सन विथ डिसॅबिलिटी दिव्यांगांसाठी दिलेले आहे, तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्यवस्थितरित्या वाचून घ्या. खाली या ठिकाणी बघूया मंडलनिहाय रिक्त पदांचा गोषवारा दिलेला आहे. मंडळानुसार या ठिकाणी त्यांनी जिल्ह्यानुसार या ठिकाणी वाटप केलेलं आहे. ते अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा असा जिल्हा दिलाय. तर त्यानुसार त्यांनी जे आहे ते या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत. एकूण 4 पदे आहेत. तर 260 पदांना याच क्रायटेरियाने किंवा याच रेग्युलेशनमध्ये त्यांनी पूर्णपणे डिवायडेशन केलेलं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी अमरावतीचा या ठिकाणी आहे, तर त्यासाठी सुद्धा 4 पदे आहेत. नंतर या ठिकाणी बघा हे पण अमरावती स्थापत्य मंडळच आहे, तर या ठिकाणी त्यांचे 6 पद आहेत. या ठिकाणी बघा हे सुद्धा अमरावतीचंच आहे, त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी 4 पदे आहेत. तर हे या पद्धतीने बघा छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, बीड, धाराशिव, जालना यांच्या अंतर्गत म्हणजे येणाऱ्या मंडल कार्यालयाच्या अंतर्गत पदे दिलेली आहेत. तर 12 पदे आहेत, तेही या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत. तर या ठिकाणी त्याच पद्धतीने बघा पुढे परळी दिलंय, त्याला 14 पदे आहेत. त्यानंतर संभाजीनगर दिलेलं आहे, त्यांना 7 पदे आहेत. त्यानंतर बघा पुढं पुन्हा संभाजीनगर दिलेलं आहे, तर त्यासाठी सुद्धा 7 पदे आहेत. नंतर बघा या ठिकाणी चेंज झालेला आहे परिमंडल नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा. त्यानुसार त्यांना 14 पदे आहेत. तर अशा पद्धतीने एकदा तुम्हाला ही पूर्ण PDF जी आहे ते बघून घ्यायची आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या जागा या ठिकाणी वाटप केलेल्या आहेत. तर शेवटपर्यंत पूर्ण बघून घ्या. त्यानंतर बघा ऑनलाईन तुम्हाला अप्लाय कुठं करायचं आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला ऑनलाईन कुठं अप्लाय करायचं आहे. तर या ठिकाणी अर्ज सादर करण्याकरता लिंक बाबत सूचना दिल्यात. ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता URL लिंक तयार करण्याचं काम सुरू केलेलं आहे. या अर्ज सादर करण्याकरता URL लिंक तयार झाल्यानंतर त्याबाबतची अधिसूचना तातडीने स्वतंत्रपणे कंपनीच्या संकेतस्थळावरती प्रसारित करण्यात येणार आहे. ते संकेतस्थळ मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्या ठिकाणी तुम्ही अपडेट राहू शकतात. ऑनलाईन परीक्षेस हजर राहण्यासंदर्भात सुद्धा सूचना आहेत, तर ते हे सगळं तुम्ही फॉर्म भरल्यानंतर सुद्धा वाचू शकतात. तर मित्रांनो या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. महाट्रान्सकोच्या 260 जागा या ठिकाणी सुटलेल्या आहेत. तर जे कोणी याच्यासाठी पात्र असतील त्यांनी या ठिकाणी जाऊन ऑनलाईनमध्ये जेव्हा सुटेल या ठिकाणी लिंक त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट करेल. तर त्या अपडेटसाठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.